मित्रांनो, ही जी यंत्रणा आहे ही यंत्रणा मनुष्याने निर्माण केलेली नसून ही प्रकृतीने निर्माण केली मनुष्याच्या माध्यमातून. तसं आमचं हे शरीर आम्हाला दिलं, या आत्म्याला त्याचा स्वामी बनवलं या रथाचा, आणि त्याच्या हातामध्ये मन नावाचा लगाम दिला, आणि तो लगाम जोडला त्याने कशाला? त्या लगामाचा धागा जो आहे ना तो श्वास आहे. मग मनाच्या बाबतीमध्ये, ध्यानाच्या बाबतीमध्ये आज सद्गुरू आम्हाला काय सांगताय की तुम्ही ध्यान तुमचं जे आहे ते कुठे आहे? आज प्रत्येक राजकारणाचं ध्यान कशावर आहे? सत्तेवर आहे. ती कशा करता मिळवायची आहे सत्ता? ह्याचं कोणालाही कौतुक नाही, गरज नाही. ज्याच्याकडे आहे सत्ता त्याला पण ते उमजून देत नाही, बाबा सत्ता कशाला आहे. 19व्या शतकामध्ये अमेरिकेमध्ये एक मोठे उद्योगपती होऊन गेले आणि ते खूप वेगाने श्रीमंत होत होते. हे बघून सरकारला शंका आली की हा माणूस काही फ्रॉड करतोय का, म्हणून त्याची चौकशी लावण्यात आली. आणि चौकशीमध्ये जेव्हा आमने सामने जेव्हा त्याचं तपासणी चालू होती तेव्हा जजने समोरून त्याला विचारलं की तुम्ही एवढं सगळं तपासणी केल्यानंतर असं लक्षात आलं की त्याचा सगळा व्यवसाय हा लीगल होता, तो सर्व बाजूने कायद्याचं पालन करून व्यवसाय करत होता. मग जजनी आश्चर्यचकित होऊन त्याला विचारलं की तू एवढा श्रीमंत वेगाने का होऊ शकतो, तुझ्यामध्ये असं काय आहे जे लोकांमध्ये नाही? त्यांनी सांगितलं, मी अजिबात विचलित न होता एका ठिकाणी 5 मिनिटं ध्यान लावू शकतो. एका गोष्टीवर मी 5 मिनिटं स्थिर होऊन विचार करू शकतो, ही माझी क्षमता आहे. मी या सभेला आवाहन करतो की तुमच्यापैकी कोणीही एका मिनिटासाठी एका ठिकाणी स्थिर होऊन दाखवा. सभेने प्रयत्न केला पण ते शक्य झालं नाही. मित्रहो, ध्यान ही अतिशय जबरदस्त गोष्ट आहे, अतिशय प्रभावी आहे. पण ते ध्यान लावणं अतिशय सोपं पण आहे, पण सर्वांसाठी ते अवघड काय आहे? त्यासाठी सद्गुरूंनी आज आम्हाला 2 गोष्टी सांगितल्या, अविरत आणि समर्पित. अविरत जास्तीत जास्त काळ, आणि समर्पित म्हणजे पूर्णपणे वाहून देऊन. आमच्याकडे माणसाचं मन जे आहे ते अतिशय चंचल आहे. त्याच्यामध्ये आता ह्या सेकंदाला कुठला विचार चालू आहे आणि पुढच्या सेकंदाला कुठला विचार येणार आहे हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे. कुठे काहीतरी आवाज झाला तरी आमचं लक्ष तिकडे जातं, कुठून वास आला तर आमचं लक्ष तिकडे जातं, समोरचं दृश्य हल्लं तर आमचं लक्ष लगेच तिकडे जातं, कोणाचा स्पर्श झाला तर आमचं लक्ष तिकडे जातं. आमचे जे ज्ञानेंद्रिय आहे हे ज्ञानेंद्रिय आम्हाला सतत इकड तिकडे भरकटत असतात. मग ध्यानाची गरज काय, किंवा ध्यान साधलं पाहिजे का? तर ध्यान हे असतंच तुमचं, फक्त ती स्थिर नसतं. ध्यान असल्याशिवाय तुम्ही जिवंत असण्याचा काही संबंधच नाही. जेव्हा तुम्ही ड्रायव्हिंग करता, समोरून गाडी येते, त्यावेळेस तुमचं त्या गाडीवर ध्यान असतं, म्हणून तर तुम्ही तुमची गाडी बरोबर वाचवता. तुम्ही रस्त्याने चालताना समोर इकडे तिकडे बघत असता, आणि म्हणून तर तुम्ही व्यवस्थित रस्त्याने जाता, तुमच्या उद्दिष्टापर्यंत पोहोचता. कुठलंही काम करताना ध्यान द्यावं लागतं. पण जीवनामध्ये श्वास आणि विचार ह्या 2 गोष्टी अशा आहेत का तिथे ध्यान द्यावं लागत नाही, ते आपोआप चालू आहे. ज्या गोष्टी प्रकृती चालवते, तुमची पचनाची क्रिया ही प्रकृती चालवते, तुमचा श्वास प्रकृती चालवते, तुमचा विकास प्रकृती करते, जन्म तुम्हाला प्रकृती देते. निमित्त कोणी असो, आपल्या जीवनामध्ये घडणाऱ्या अशा खूप साऱ्या गोष्टी ज्या प्रकृती करते, आणि तिथं माणसाचं ध्यान गरजेचं नाहीये, ती प्रकृती करून घेते. आणि गंमत पहा, जे प्रकृती करत नाही तिथे मात्र माणसाच्या ध्यानाची गरज आहे. तिथे जर तुम्ही ध्यान दिलं नाही तर ऍक्सिडेंट ठरलेला आहे, मग तो शारीरिक असो मानसिक असो. तुम्ही गर्दीमध्ये आहे, एखाद्या पर्यटन स्थळामध्ये गेले, चुकून तुम्ही तुमच्या बायकोचा सोडून दुसऱ्याच्या बायकोचा हात धरला तर काय गडबड होऊ शकते माहितीच नाही. तिथे ध्यान द्यावं लागतं. प्रकृती
जिथे काम करते तिथे ध्यान देण्याची गरज नाही. जिथे मनुष्याचं शरीर आणि मन काम करतं तिथे ध्यान देण्याची गरज आहे. मग भगवद्गीतेमध्ये हे रथाच्या स्वरूपामध्ये मांडलेलं आहे. ती जी इंद्रिय आहे ते घोडे आहे, ती जी लगाम आहे ते मन आहे. मनाचं माध्यम. ज्याच्या हातामध्ये लगाम आहे तो तुमचा आत्मा आहे आणि तुम्ही त्याच्यामध्ये स्वार आहात. परंतु दुर्दैवाने घोड्यांमध्ये जो लगाम आहे तो लगाम ढिल्ला झालेला आहे, तो सुटलेला आहे. घोडे सैरवेळ धावताय, मन लगाम इकड तिकडे विस्कटलेला आहे आणि तो जो आत्मा आहे तुमचा जीव आहे तो जीव भरकटतोय. जिकडे इंद्रिय ओढतील तिकडे भरकटतोय. आता हे भरकटणं चांगलं आहे का वाईट आहे हे तुमचं स्वतःच्या जीवनाकडे बघा आणि मग तुम्हाला कळेल. ज्या ज्या गोष्टीमधून तुम्हाला पश्चाताप होतो, दुःख होतं, वेदना होतात, ते भरकटणं आहे. पुढे जाऊन परत मागं येणं आहे. कधी कधी तर मागं पण येता येत नाही. वन वे असतं, पुढे जावं लागतं. हायवेला जर तुम्ही कधी गेलात तर तुम्हाला जोपर्यंत मधला पंक्चर सापडत नाही तर तुम्हाला पुढे जावं लागतं. तुमच्याकडे डिझेल असो आगार नसो. मग असं आहे. मग ध्यान का गरजेचं आहे? जर ध्यान असेल तर तुम्ही भरकटणार नाही. मग ध्यान कुठं आहे? आत्म्याचं ध्यान परमात्म्यात लावायचं आहे. म्हणजेच काय? अर्जुनाचं ध्यान कृष्णावर केंद्रित करायचं. कृष्ण सांगेल तसं जर केलं ना तर विजय निश्चित आहे. सगळं कर्म कृष्णाला अर्पित करायचं आहे, म्हणजे परमात्म्याला अर्पित करायचं. मग आपल्याकडं आत्मा आहे आणि त्याचं ध्यान जे लावायचं आहे ते मनाच्या माध्यमातून लावायचं आहे, बुद्धीच्या माध्यमातून लावायचं आहे. आणि त्याला मदत करणारे जो आहे ते म्हणजे इंद्रिय आहे. बघा, आपण कालच पाहिलं मन क्षुद्र आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ते आंधळ आहे. लोक म्हणतात ना प्रेम आंधळ असतं, बरोबर. जेव्हा डोळे उघडतात तेव्हा सगळं संपलेलं असतं, आहे की नाही? का बरं असं होतं की मन आंधळ आहे, ते शूद्र आहे? नुसतं आंधळ नाही आहे, ते शूद्र पण आहे. आणि म्हणून मनाच्या पाठीमागे जाऊ नका. मग त्याचा वापर करा, त्याचा उद्धार करा, त्याला उदात्त बनवा. मग ते उदात्त कसं बनेल? त्याचं ध्यान कुठे लावा? परमात्म्यामध्ये लावा. परमात्म्या म्हणजे कुठे? जिथे तुम्हाला आनंद मिळतो, जिथे तुमचा आनंद आहे. मग आनंद कुठे आहे? जिथे तुम्ही स्वतःला विसरता. बघा, जसं भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये सांगितलं रथाच्या स्वरूपामध्ये, जर या अर्जुनाने म्हणजे तो त्या रथामध्ये स्वतःला स्वामी समजतो, या रथाचा स्वामी समजतो, हा रथ आहे, या रथाचा स्वामी तुमचा आत्मा आहे. आणि हा रथ वाहण्याचं काम प्रकृती करते, परमात्मा करते. तुम्ही मी करत नाहीये. आम्ही जर करत असतो तर रात्री झोपामध्ये श्वास बंद झाला असता, अरे श्वास घ्यायला विसरला, रात्रीच गेला. हा काही नाही, त्याच्या हृदयामध्ये धक्का बसला, त्याचा ब्रेकअप झाला आणि रात्री हृदय त्याचं बंद पडले. असं झालं की सकाळी गेला. परंतु हे प्रकृती चालवते. आणि नुसतं शरीराच्या बाबतीत नाही, तुमच्या मनामध्ये ज्यावेळेस एखादा विचार येतो आणि तो जर खरंच खरा व्हायला लागला त्याच मिनिटाला, तर तुम्ही कल्पना करा, तुमच्या मनामध्ये जे विचार येतात ते त्याच मिनिटाला जर खरे व्हायला लागले तर काय होईल तुमचं? कल्पना करा ना. नुसता रस्त्याने चालला आणि समोरून मोठा ट्रक आला, अंगावर येतो का काय? आणि खरंच अंगावर येईल तो. समोर काटा दिसला रस्त्याने चालताना, अरे भरतो का काय? असं हे मनामध्ये आमच्या जे येतं ते जर खरंच व्हायला लागलं तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आठवा, जे तुमचा मित्र होता, मैत्रीण होती पूर्वीच्या काळामध्ये, तुम्हाला त्यावेळेस असं वाटत होतं हा आपला जीवनसाथी व्हावा, आणि आज तुम्हाला असं वाटतंय की बरं झालं नाही झालं. हे खरं आहे का खोटं आहे? म्हणजे मनात जे येतं
ते तुमच्यासाठी चांगलंच असेल असं नाहीये. आणि म्हणून प्रकृती हा परमात्मा आपल्यावर कृपा करतो की तुमचं तसं होऊ देत नाही, थोडा वेळ देतो. डिलीट करायचंय का भाऊ विचारतो, थोडा पिरियड घे. फार चुकीचे जर टाकले तो 10 मिनिटं थांब म्हणतो, 10 मिनिटांनी परत मोबाईल अपडेट कर. चुकीचे पासवर्ड टाकू नको. मित्रांनो, ही जी यंत्रणा आहे ही यंत्रणा मनुष्याने निर्माण केलेली नसून ही प्रकृतीने निर्माण केली मनुष्याच्या माध्यमातून. तसं आमचं हे शरीर आम्हाला दिलं, या आत्म्याला त्याचा स्वामी बनवलं या रथाचा, आणि त्याच्या हातामध्ये मन नावाचा लगाम दिला. आणि तो लगाम जोडला त्याने कशाला? त्या लगामाचा धागा जो आहे ना तो श्वास आहे. तुम्ही श्वास पकडा तुमचा, तुमचं मन लगेच ताब्यात येतं. आपण म्हणतात राग आला ना तर श्वासावर लक्ष केंद्रित करा, दीर्घ श्वास घ्या. लगेच रागाच्या अवस्थेमधून माणूस कुठे येतो? बाहेर. फार दुःख झालं असेल ना, फार म्हणजे असं शॉक बसला एकदम असं इकडं, अशा वेळेस माणसं सांगतात अरे दीर्घ श्वास घे, मोकळा श्वास घे. कारण मनाची जी गतिविधी आहे ती तुमच्या श्वासाशी निगडीत आहे. या प्रकृतीचा म्हणजे हे जे इंद्रिय आहेत आमचे, त्या पंचमहाभूतांनी बनलेले इंद्रिय, त्या इंद्रियांचा म्हणजे पंचमहाभूतांचा, प्रकृतीचा, बघा पंचमहाभूत म्हणजेच प्रकृती, आणि त्यांचे अंश आपल्या शरीरामध्ये ते प्रकृतीच्या स्वरूपातच आहे. दगडापासून घर बनवलं म्हणजे दगडच आहे ना तो, हॅलो. तसं मातीपासून पंचमहाभूतांपासून शरीर बनलं ते पंचमहाभूतच आहे. अंश रूपाने असले तर काटा, चिमू काटा असला काय आणि बाबळीचा मोठा काटा असला काय, शेवटी काटा मोठा तो उपसून काढता येतो, छोटा असा सरत जातो. त्याच्यामुळे जर तुम्हाला एखादी मुंगी चावली तर तुम्ही उपटून बाजूला काढू शकता, डास बाजूला करू शकता. तुम्हाला जर व्हायरस चावला तर कसा काढणार? दिसत नाही ना, सूक्ष्म आहे. तसं आहे हे पंचमहाभूत सूक्ष्म स्वरूपाने आमच्या शरीरामध्ये आहे. मग ही शरीर त्यांनी बनलेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून जी परमात्म्याची जी शक्ती आहे ती परमात्म्याची शक्ती आमच्यामध्ये प्राण स्वरूपाने म्हणजे तो आत्मा आहे. म्हणजे या अंश रूपाने पूर्ण रूपाला काय करणं? आकर्षित करणं, त्याच्याशी जोडणं म्हणजे योग आहे. म्हणजे या अंश रूपाने जो आत्मा आहे त्यांनी परमात्म्याशी लक्ष केंद्रित करणं, त्याच्यावर ध्यान देणं, त्याच्याशी संबंध जोडणं म्हणजे योग आहे. पण आमचा योग कसा आहे? आमचा योग असा आहे की आम्ही नोकरी करत असलो की कामावर आमचं लक्ष असायला पाहिजे, पण लक्ष कुठं असतं? पगारावर, प्रमोशन. कुठलाही कर्मचारी बघा, मजूर बघा, बिझनेसमॅन बघा, कोणी पण बघा, एक कर्मचाऱ्याचं, एका मजुराचं लक्ष कशावर पाहिजे? प्रेम कशावर पाहिजे? कशावर पाहिजे? कामावर पाहिजे. हे कळतं मला खूप. पण प्रत्यक्ष जेव्हा आम्हाला करायची वेळ येते, जेव्हा तुमच्या पगाराला धक्का बसतो, जेव्हा तुमच्या प्रमोशनला धक्का बसतो, अचानक कामावरचं प्रेम पैशावर निघून जातं. कसं काय असं? नाही, ते त्याच्यावरच होतं पहिल्यापासून, फक्त तुम्ही स्वतःला समजूत घातली नाही मी जरा सज्जन आहे. तुमचं खरंच जर कामावर प्रेम असेल, पगार किती मिळतो ह्यानी तुम्हाला काही फरक पडणार नाही. मग आपलं शोषण होऊन द्यायचं का असं एखादं म्हणेल. जर तुम्ही प्रामाणिक असाल तर ही प्रकृती तुमचं शोषण होऊच देणार नाही. तुमच्या जीवनामध्ये अशा घटना घडून आणतील की आपोआप तुम्हाला न्याय मिळेल. या जगात कुणीच कोणाचं शोषण करू शकत नाही. तुमच्यात लोभ आहे म्हणून शोषण होतं. एखादा बिझनेसमॅन आहे, त्यांनी त्याची जे प्रोडक्ट आहे त्याचं पासून जे ग्राहक आहे त्याचं पोषण झालं पाहिजे, त्याच्या समस्या दूर झाल्या पाहिजे. ह्याच्यावर जर लक्ष ठेवलं तर त्याला किती नफा मिळतो यावर लक्ष ठेवायची गरज नाही. त्याचं मूर्तिमंत उदाहरण आपण आहोत. प्रत्यक्ष जेव्हा काही लोकांनी चौकशा केल्या की हे डायरेक्ट मटेरियल आपल्याला जर मिळालं तर आपण मोठा बिझनेस करू, जेव्हा त्यांनी डायरेक्ट मटेरियल शोधलं, त्यांना सापडलंही, किमती कळाल्या, त्यावेळी त्यांना प्रश्न पडला यांना परवडतं कसं? आम्हाला तर ट्रान्सपोर्ट करून न्यायला परवडत नाही, यांना कसं परवडतं? मित्रांनो, याचं कारण आहे की तुम्ही तुमच्या सेवेवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आज प्रकृती पहा, जिकडे तिकडे ऊन, वारा, पाऊस, थंडी, हे प्रकृतीचे जे काही साधन आहेत ते फक्त सेवा करताय,
मला काय मिळतं याचा त्याचा अभ्यास नाहीये. झाडाला फुलं येतात, फळं येतात, ते अपेक्षा करत नाहीये याच्या बदल्यामध्ये मला काही देणारे का शेतकरी, आणि नाही करत आहे म्हणून झाडं कमकुवत होऊन मरतात, जनावरं कमकुवत होऊन मरतात. परंतु ते त्यांचा धर्म सोडत नाही, प्रकृतीने दिलेला शेवटच्या श्वासापर्यंत देतच राहतात. अगदी मरायला टेकल्यानंतर सुद्धा झाड भरपूर फुलं आणि फळं देत. मरताना सुद्धा जनावर मेल्यानंतर सुद्धा आपल्या शरीराचं खत देत. मनुष्य असा एकमेव प्राणी आहे त्याला फक्त पाहिजे, पण त्याला द्यायचं नाहीये. आणि म्हणूनच मनुष्य दुःखी आहे. जो मनुष्य बघा, ज्या मनुष्याकडे काही स्वार्थ नाहीये, ज्याचं कायम मन मोकळं आहे, त्याला काही दुःख होतं का? नाही. त्याच्या जर तुम्ही चपला चोरून नेल्या तर तो काय म्हणतो, बरं झालं कोणीतरी वापरील, कोणाला तरी त्याची माझ्यापेक्षा जास्त गरज आहे. त्याच अनुषंगाने महात्मा गांधींचं एक स्टेटमेंट फार गाजलेलं आहे, ज्याला गांधीगिरी असं म्हणतात. कुणी जर ह्या गालात मारली तर दुसरा गाल पुढं करा. हे ह्याच तत्वाचं विस्तारित रूप आहे. ध्यान कुठे तुमचं? बघा, आज जगामध्ये भ्रष्टाचार, स्वार्थ काय? त्यांचं ध्यान आनंदाकडे पाहिजे, समाधानाकडे पाहिजे. त्यांचं ध्यान पैशाकडे. पैशामुळे सुख मिळतं असं त्यांच्यामध्ये भ्रम आहे. पैशामुळे सत्ता येते. मग मला सांगा, आज समाजामध्ये आज राजकारणी लोक जे 5 वर्ष त्यांना मिळतात, त्या 5 वर्षामध्ये ते एकमेकाची खेचण्यामध्ये, एकमेकाचं नावं ठेवण्यामध्ये, एकमेकाची निंदा नालस्ती करण्यामध्ये घालवतात. त्यांनी खरं तर त्यांना सत्ता कशासाठी मिळालेली आहे? जनतेची सेवा करण्यासाठी, जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी. आणि आज तेच एक समस्या बनलेली आहे. जनतेला हा प्रश्न पडलाय, निवडून कोणाला द्यायचं? बरोबर आहे. लहानपणी पोरांच्या शाळेमध्ये कळवंडी होतात, त्या एक वेळेस परवडतात. पण जेव्हा इथे सगळा भारत, सगळा महाराष्ट्र बघतो यांच्या कळवंडी, तेव्हा ती भांडणं, ती कालवा कालव, एकमेकावर आरोप करणं, समाजही तसाच बनायला लागला. मित्रांनो, मग मनाच्या बाबतीमध्ये, ध्यानाच्या बाबतीमध्ये आज सद्गुरू आम्हाला काय सांगताय की तुम्ही ध्यान तुमचं जे आहे ते कुठे आहे? आज प्रत्येक राजकारणाचं ध्यान कशावर आहे? सत्तेवर आहे. ती कशा करता मिळवायची आहे सत्ता? ह्याचं कोणालाही कौतुक नाही, गरज नाही. ज्याच्याकडे आहे सत्ता त्याला पण ते उमजून देत नाही, बाबा सत्ता कशाला. आज बिझनेसमॅन बघा, त्याला हेच कळत नाही, मी बिझनेस का करतोय? मी बिझनेस ह्या करता करतोय की ज्या माध्यमातून मी जनतेला सेवा देतो, ग्राहकांना सेवा देतो, त्या सेवेतून मला जे काही नफा मिळणार आहे तो नफा माझ्या जीवनासाठी आहे. पण ती जी मी सेवा देतोय ना, ते खरं माझ्या जीवनाचं उद्दिष्ट आहे. पण त्याचं उद्दिष्ट काय? आज मेवा. बरोबर आहे ना? तुम्हाला सगळ्यांना माहिती, तुम्ही जेव्हा एखाद्या परीक्षेमध्ये पास झाले तेव्हा तुम्हाला भरपूर आनंद झाला. पण तुम्ही खरं विचारा स्वतःला, तुम्ही पास झाले ते तुम्हाला आठवतो तो दिवस? तुम्ही पास होण्यासाठी काय मेहनत केली, काय काय तुम्ही संघर्ष केला, तो संघर्ष तुम्हाला आठवतो? आणि समाजाला देखील तुमचा काय दिसतो? संघर्ष दिसतो. त्या संघर्षाचा आदर्श, त्याचं गुणगान समाज करतो. तुम्ही मिळवलेल्या यशाचं गुणगान नाही करत. बरोबर आहे? मग आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की जीवनामध्ये जर आम्हाला ध्यान लावायचंय ते फार सोपं आहे, पण त्यासाठी ते अविरत असलं पाहिजे, निरंतर असलं पाहिजे आणि समर्पित, पूर्णपणे समर्पित पाहिजे. त्याच्यासाठी शिवलीलामृतामध्ये जीवाशिवाचा उल्लेख आहे. जीव आणि शिव म्हणजे आत्मा आणि परमात्मा. जीव म्हणजे आत्मा आणि शिव म्हणजे परमात्मा. ऍक्च्युली तसं आध्यात्मिक शास्त्रामध्ये याला अजून खूप सारं खुलावर खूप सारे फाटे आहेत. आत्मा वेगळा, चित्त वेगळं, जीव वेगळा, अंतकरण वेगळं, भरपूर गोष्टी आहेत. त्या खोलात न जाता एक ढोबळ मानाने जीव जे आहे आणि शिव, शिव म्हणजे परमात्मा आणि जीव म्हणजे आत्मा, प्राण. प्राणाचं, ह्या जीवाचं सतत लक्ष कुठं पाहिजे? शिवावर पाहिजे. आमचं लक्ष कुठे आहे? इंद्रियांवर, इंद्रियांच्या भोगावर. आमचं लक्ष कुठे आहे? मनावर, मनाच्या कामनेवर, विचारांवर. आमचं लक्ष कुठे? महत्वाकांक्षेवर. मला सांगा, जिथं आमचं लक्ष जातं, ध्यान जातं, ती जागा काय होते? सक्रिय होते. आता आमचं लक्ष त्या स्ट्रॉबेरीकडे जर गेलं, लगेच तोंडामध्ये पाणी येतं.
लगेच क्रिया घडायला सुरुवात होते. ही शक्ती आहे. या ध्यानाचं सुंदरचं उदाहरण गांधारीचं आहे. तिची दृष्टीमध्ये ध्यान होतं, ती शक्ती होती, तिने ती आयुष्यभर बांधून ठेवली. जेव्हा तिने दृष्टी उघडली तर आपल्या मुलाच्या शरीरावर नजर टाकली, सर्व शक्ती जी आहे ती त्याला मिळाली. जिथे तुम्ही लक्ष देता ना, इंद्रिय तुम्ही जिथं स्थिर करता ते सक्रिय होतं. एवढं कशाला, तुम्ही जर मनापासून जर कोणाची आठवण काढली त्याला लगेच कळतं, तिकडं त्याचा लगेच फोन येतो तुम्हाला. तुम्ही म्हणता अरे आत्ताच तुझी आठवण काढली, मनापासून काढली असेल तर पोहोचते. हे डबडे डुबडे आता निर्माण झाले, हे फार पूर्वीचं आहे, लाखो वर्षापूर्वीचं गॅझेट आहे. टेलिपॅथी हा त्याचाच भाग आहे. न सांगता आपल्या जीवाच्या माणसाला तुमच्या भावना पोहोचतात. हे ध्यान आहे, पण हे प्रकृतीच्या मुळे निर्माण झालेलं आहे, आम्ही निर्माण केलेलं नाहीये. मग आम्ही जर ध्यान निर्माण केलं तर आम्ही ह्या सगळ्या भरकटण्यापासून काय करू शकतो, स्वतःला वाचवू शकतो. आता बघा, तुम्हाला प्रत्येकाला इथं कुठेतरी आहे, करिअर करायचं आहे, काहीतरी अचिव्हमेंट करायची आहे, पण त्याच्यावर तुमचं ध्यान केंद्रित आहे का? 2 दिवस बरं वाटतं, जेव्हा शिस्त पाळायची वेळ येते नाही आहे, आपल्या इथे काही जमायचं नाही. आपलं ध्यान त्या करिअर पासून कुठं भटकतं, शरीराच्या वेदनांकडे, मनाच्या विरुद्ध घडणाऱ्या घटनांकडे. मला सांगा, मनाच्या घटना महत्वाच्या आहे की तुमचं उद्दिष्ट महत्वाचं आहे? मिलिटरीमध्ये गेल्यावर नाशे दांडक्याने मारतात, निम्मी पळून जातो. कमांडो जर व्हायचा असेल तर भयंकर संघर्ष असतो. मग का बरं कमांडो 100 पैकी 10च होतात, 90 जण पळून येतात? नाही, मला नाही करायचं. का? शरीर आणि मन या दोघांच्या यातना आणि वेदना ह्या जास्त प्रभावी वाटतात. आज सकाळी मी एक व्हिडिओ पाहिला, कुठेतरी माणसाचे ते बगाड असतं ना देवीचं, अगं बाई आरेच्या मध्ये आहे ना ते वरती त्याला बांधून, त्याला तर बांधलं होतं, पण तो व्यक्ती पाहिला मी, पाठीची जे कातड आहे ते गोळा करून दोन्ही मध्ये हुक अटकवतात, लोखंडी हुक खोचतात मध्ये असे, लिटरली. मला पहिलं तर हे आश्चर्य वाटलं, त्यातून रक्तच नाही निघालं. त्यांची काही विधी असेल आणि त्याला लटकवतात वरती. आणि तो माणूस पाहिला मी, त्याच्या चेहऱ्यावर काहीच वेदना, जणू काही त्याला बेशुद्ध केलेला आहे, एवढा त्याच्यामध्ये निरागसपणा. हे कसं शक्य आहे? हे ध्यानाने शक्य आहे. बघा, आपल्या घरामध्ये जेव्हा आपल्याला काही लागतं ना, किंवा डोकं दुखतं किंवा पोट दुखतं, तर घरातली माणसं काय म्हणतात, त्याच्याकडे ध्यान देऊ नको. काय म्हणता? ध्यान देऊ नको. अगदी कॉलेजमध्ये असेल किंवा प्रवासामध्ये असेल, जर एखादा मुलगा एखाद्या मुलीला छेडत असेल, खाणाखुणा करत असेल, तर बाकीच्या मुली किंवा घरची माणसं काय म्हणतात, तू त्याच्याकडे ध्यान देऊ नको. तुम्हाला सुद्धा एखादी गोष्ट जर विचलित करत असेल तर आपल्याला मार्गदर्शन करणारी मंडळी काय म्हणते, तुम्ही त्याच्याकडे ध्यान देऊ नका, लक्ष देऊ नका. म्हणजे ताकद कशात आहे? ध्यानात आहे. हे आम्हाला कधी कळलंच नाही. तुमच्यात ताकद आहे. तुम्ही त्या समोरच्या माणसाला काय देता? तुमचा लगाम देता. मन नावाचा लगाम ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्याकडे देता, तेच तुमचं ध्यान आहे. तो तुमचं ध्यान केंद्रित करतो, तुमची शक्ती केंद्रित करतो, तुमच्या इंद्रियांना तो कंट्रोल करतो. जेव्हा समोरचा व्यक्ती तुम्हाला राग आणतो, समोरचा व्यक्ती त्यावेळेस तुम्हाला भावनिक करतो, त्यावेळेस तो तुमचं ध्यान कोणाकडे खेचत असतो? स्वतःकडे. आज हे सगळे जे हिरो मोठे आहेत ते कशाच जोरावर आहे? तुमचं काय आकर्षित करतात? ते ध्यान. बघा, कुठलीही सेलिब्रिटी, का बरं सेलिब्रिटी आहे? ते सामान्य जनतेचं काय खेचतात? ध्यान. वाकडे तिकडे कपडे घालतील, काहीतरी ऍक्शन करतील, काही ड्रामे म्हणतील, काही डायलॉग म्हणतील, काही पण करतील, त्यांची कला दाखवतील, आणि तुमचं काय आकर्षित करतात? ध्यान. जेवढं जास्त ध्यान तुम्ही आकर्षित कराल तेवढे जास्त तुम्ही प्रसिद्ध होता, तेवढे जास्त तुम्ही श्रीमंत होता. त्याच्या पाठीमागच लक्ष्मी येते. ध्यान ही सर्वश्रेष्ठ शक्ती आहे, तिचा योग्य वापर करा. आणि म्हणून सद्गुरू आज आम्हाला सांगतात, ध्यान अतिशय सोपं आहे. सोपं आहे ध्यान, पण सर्वात मुश्किल गोष्ट आहे का ती अविरत ठेवायचं आहे. तुम्ही काय करता?
आता इथे ध्यान देता, मग तिथं ते काहीतरी बॉईज नावाचा काहीतरी सिनेमा पाठीमागे आला होता, त्याचं एक ट्रेलर टीव्हीवर मी बघितलं होतं. त्याच्यामुळे ती हिरोईन आहे ना, ती त्या हिरोला फार सुंदर डायलॉग सांगते. हा डायलॉग प्रत्येक माणसाला उपयोगी आहे जीवनामध्ये, त्याचं ध्येय गाठण्यासाठी, जीवनामध्ये करिअर करण्यासाठी, अध्यात्मामध्ये प्रगती करण्यासाठी, किंवा अगदी जीवनाची साथी मिळवण्यासाठी. त्यांनी काय सांगितलं, अरे तुला जर मैत्रीण हवी आहे ना, तर कुठली तरी एक मुलगी निवड आणि जीव झोकून दे तिच्यासाठी, ती काही पण करो, जीव झोकून दे तुझा. 10 मुलींकडे लक्ष दिल्याने 10 मुलींच्या मागे लागल्याने तुला कधीच तुझी जीवनसाथी मिळणार नाही. हे तिने डायलॉग सांगितले. मुलगी किती भारी आहे, तू किती साधा आहे, याला काही फरक पडत नाही, झोकून दे सगळं, पूर्णपणे एकरूप हो. तसंच जीवनामध्ये तुम्ही ध्येय गाठायचंय ना, तुमचं ध्येय काय आहे याला काही महत्व नाही. तुमच्या जीवनामध्ये काय उद्दिष्ट आहे त्याला काहीच महत्व नाही. ते उद्दिष्ट एकदा तुम्ही ठरवलं ना, मग त्यासाठी पागल व्हा, वेडे होऊन जा. तुम्हाला का नाही मिळणार ते? म्हणजे तिथं काय केंद्रित करा, ध्यान. तुमचं ध्यान केंद्रित. आजकाल या जगामध्ये सर्वांना एकच गोष्ट हवी आहे, काय पाहिजे? मला फॉलो करा, हा, माझे व्ह्यू वाढले पाहिजे, माझे लाईक्स वाढले पाहिजे. म्हणजेच काय हो? ध्यान. म्हणजे काय? ध्यान आहे. तुम्ही जगामध्ये कुठल्याही क्षेत्रामध्ये जा, कुठल्याही क्षेत्रामध्ये जो व्यक्ती सर्वांचं ध्यान, जास्तीत जास्त लोकांचं ध्यान आकर्षित करण्यास सक्सेस होतो, तोच व्यक्ती सफल होतो. तो योग्य असेल, अयोग्य असेल, चांगला असेल, वाईट असेल, त्याचं कर्म काय असेल याला काही महत्व नाही. आणि म्हणून तुम्ही जर तुमच्या जीवनामध्ये तुमचं ध्यान जर स्थिर करायला शिकलात कुठल्या तरी एका ठिकाणी, ती गोष्ट प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही, ती जिवंत होते, ती पेटून उठते. मित्रांनो, आज जीवनामध्ये आम्हाला ह्याच गोष्टीची गरज आहे. ध्यान करताना आपण जसं सांगितलं, सद्गुरूंनी सांगितले की शांभवी महामुद्रा करा, पतंजलींनी सांगितलं प्राणायाम करा, अजून कोणी काय सांगितलं असेल, योगासनं करा, कुणी सांगितलं असेल सेवा करा. योग म्हणजेच ध्यान आहे. योग म्हणजे ध्यान साधने. जिथं तुम्ही ध्यान साधाल तिथं तुमचा योग जुळून येतो. तुम्ही कायम ऍक्सिडेंटचे व्हिडिओ पहा, तुम्ही करणार एक दिवस, करणार. तुम्ही कायम नेगेटिव्ह विचार करा, तुम्हीच निगेटिव्ह होणार. तुम्ही कायम क्रोधी अवस्थेमध्ये राहा, तुम्हीच क्रोध बनणार. तुम्ही कायम लोकांबरोबर प्रेमाने बोला, तुम्हीच प्रेम बनून जा. तुम्ही ज्या पद्धतीचं ध्यान लावताना त्या पद्धतीचे तुम्ही बनता. आणि म्हणून तुमच्या आतमध्ये जी जीव आहे किंवा जो आत्मा आहे, जी चैतन्य आहे, त्याच्यामध्ये प्रचंड शक्ती आहे जर तुम्ही तिचं परमात्म्याशी जोडलं तर. बघा, तुमची जर आता ह्या मिनिटाला एखाद्या कलेक्टरशी किंवा एखाद्या मुख्यमंत्र्याशी जर घनिष्ठ जर मैत्री झाली, तुमचं त्याचं जर कनेक्शन तयार झालं, तर तुम्ही कुठे असाल? नक्कीच इथे नसाल. खरं आहे? तुमचं जीवन काय होऊन जाईल? पूर्ण बदलून जाईल. हे खरं आहे की खोटं आहे? खरं आहे खोटं आहे? खरं आहे. म्हणजे तुमचं जीवन, तुमचं जीव, तुमचं चैतन्य जर परमशक्तीशी जर जोडलं गेलं तर तुमच्यात मिळणारी जी ऊर्जा असेल ती कशी असेल? प्रचंड मोठी असेल. हे 11,000 व्होल्टचे जे टॉवर जातात त्याच्यापासून 5 मीटरवर जरी वायर झाली तरी बल्ब लागतो. विद्युत क्षेत्र एवढं मोठं असेल, त्याच्यापासून 5 मीटरवर जरी वायर पकडली तरी त्याच्यामध्ये काय विशेष आहे? सूर्यापासून लाखो किलोमीटर दूर जरी गेले तरी तुमची राख होईल. सूर्य जर पृथ्वीच्या जवळ जर आला, काही लाख, आता किती 15 कोटीवर आहे ना, तो 2-3 कोटी जरी जवळ आला तरी पृथ्वीचं जीवन संपून जाईल. पण तो अगदी लाखो यायची गरज सुद्धा नाही, फक्त एखादा कोटी जवळ येऊ द्या तरी पृथ्वी संपून जाईल. थोडा जरी फरक पडला, म्हणजे थोडा जरी सरकला तरी फरक पडेल. त्याच्यावरची वादळच 10,000 किलोमीटर उंचीचे असतात. किती? 10,000 किलोमीटर उंचीचे असतात. साध्या दुर्बिणीने तो पृथ्वीवरून ती वादळं दिसतात. तुम्ही पाहू नका, हे रेकॉर्ड केले जातात. मित्रांनो, मला सांगायचं एवढंच आहे की ह्या परम शक्तीमध्ये प्रचंड शक्ती आहे. परमात्म्यामध्ये
त्या शक्तीवर जर आम्ही ध्यान केंद्रित केलं तर आम्हाला या जगामध्ये काहीही अशक्य नाहीये. आणि मग त्याचे 4 मार्ग सांगितले. कर्मयोग, दुसरा ज्ञानयोग, तिसरा भक्तियोग आणि चौथा क्रियायोग. क्रियायोग म्हणजेच त्यांनी आता जी मुद्रा सांगितली, शांभवी मुद्रा असेल, प्राणायाम असेल, हे सगळे क्रियायोग आहे. क्रियेतून तुम्ही तिथे जाऊ शकता. अनेक मार्ग आहे. तुम्ही कर्म करून कर्मामध्ये लीन होऊन कर्माला समर्पित होऊन अविरत त्या कर्मामध्ये एकाच कर्मामध्ये स्वतःला जर झोकून दिलं ते पण ध्यानच आहे. तुम्ही मांडी घालून बसले ते पण एक ध्यानच आहे. पण तुम्ही जंगलामध्ये गेले, हिमालयामध्ये मांडी घालून बसले आणि तुम्हाला नाशिक आठवू राहिले, शिवची कॅबिन, तिथे ठेवलेली स्ट्रॉबेरी, संपला खेळ. हिमालय सगळं व्यर्थ आहे. ध्यान तर प्रचंड व्यर्थ आहे. आज एवढ्या सुविधा आहे की तुम्हाला कुठे जायची गरज नाही. तुम्ही जागेवर ध्यान साधू शकता. सोपं आहे खूप. फक्त काय करा, हा जो मनरूपी लगाम आहे तो हातात असू द्या, तो दुसऱ्याच्या ताब्यात जाऊ नका. बरोबर आहे ना? दुसरं काय, कर्मयोग झाला तर सगळ्यात सोपं आहे. जो करतोच आपण दररोज करतोय. आज माणसं कर्मावर प्रेम करत नाही, ते त्याच्यापासून मिळणाऱ्या अर्थावर प्रेम करतात. अर्थ नसलेलं कर्म कोणालाच करायचं नाही. लगेच म्हणतो काय अर्थ आहे करणे. अच्छा, चांगलं आहे. मित्रांनो, मला सांगा, कर्म जर तुम्ही खरोखर सेवाभावाने केलं तर आपल्याला काय मिळतो? आनंद मिळतो. मिळतो की नाही मिळतो? तुम्ही एखाद्याला जर घरी आल्यानंतर जेवू घातलं आणि त्याने जर तुम्हाला पैसे दिले, 100 रुपये प्लेटचे घ्या, घेऊन टाका. तुम्ही पण नोकरी करता, तुम्ही घ्याल का? घ्याल. आणि जर घेतले तर तुम्ही मेसवाले झाले लगेच. मेसवाले नाही पण मेसवाले तर झाले. किती सोपं आहे हे. असं एवढा फरक पडतो. प्रसाद आहे. जो अपेक्षा न करता कर्म करतो ना, तो प्रसाद अर्पण करतो. लक्षात ठेवा. काय अर्पण करतो? प्रसाद. आणि त्याचं कर्म हीच त्याची काय, सत्यनारायणाची पूजा आहे. सत्य आणि सत्याचा नारायण तोच आहे जो निस्वार्थ भावनेने कर्म करतो. आणि त्याला मिळालेलं जे धन आहे त्याला तो मानधन समजतो. मानाने मिळालेलं धन आहे, मला मिळालेला प्रसाद आहे, मला मिळालेलं दान आहे, कर्माचं दान आहे. हे परमेश्वराने मला जगवण्यासाठी दिले, मला समाधानी आहे. किती पण द्या. पण आज महाराज लोक सुद्धा पाकिट उचकून पाहतात किती. तेव्हा सामान्य माणसाला काय नाव ठेवायचं? दुसरा आहे भक्ती योग. भक्ती म्हणजे काय? काही नाही, सगळ्यांशी जोडून जायचं. सगळे माझे आहे, भेदभाव नाही. तुझ्याकडे जे आहे ना ते सगळं सगळ्यांचं आहे. असं काय सांगता? असं नाही म्हणू नको. भक्ती फार अवघड. तुकाराम महाराज होणं, संत होणं सोपं आहे कसं? असं आहे. कर्ममार्ग सोपा आहे, भक्ती मार्ग वेडा होणं आहे. वेडा. भक्त म्हणजे कोणी कोणाच तरी देवाचे भक्त झाले असं नाहीये. भक्त म्हणजे सर्वांसाठी उपलब्ध आहे. यारे यारे सारे जन आहे की नाही, सबके लिए खुला है मंदिर ये हमारा. आणि तिसरा आहे ज्ञान योग आहे. ज्ञान योग म्हणजे आपल्या बुद्धीचा कस लावायचा आहे, ज्ञान घ्यायचं आहे, ते अनुभवात आणायचे. ज्ञान म्हणजे माहिती नाही. बऱ्याच जणांना असं वाटतं आम्ही पंडित आहे म्हणजे मी माझा ज्ञानयोग साधला. असं नाहीये. पंडित तर ज्ञान योगापासून भरकटतोच समजा. लक्षात ठेवा. ज्याला खूप मंत्र माहिती आहे, त्याला सगळे वेद पुराण गाथा सगळं येतंय, पण तो कृतीत उतरत नाहीये. ते ज्ञान नाहीये, ती माहिती आहे. आणि इथंच लोकांचा फार मोठा काय होतो, गोंधळ होतो. स्वतःला ते ज्ञानी समजतात, प्रत्यक्षामध्ये ते पंडित असतात. पंडिताला इकडे डिग्री मिळू शकते, PhD वगैरे, MPhil वगैरे, तिकडे फेल येतो. का? इथे जो राजा आहे तो जर कधीच सेवा करत नसेल आणि त्याच्या मनामध्ये कुठले जर योग नसतील, भक्ती नसेल, ज्ञान नाही, काही नाही, काही नाही, तर तो परमेश्वराच्या दरबारामध्ये काय आहे, भिकारी आहे. कोण आहे? भिकारी. पुढचा जन्म त्याचा कशाचा, किती भिकाऱ्याचा येणार आहे त्याला पण माहिती नाही. मागच्या जन्मी त्यांनी प्रचंड चांगलं कर्म केलं म्हणून त्याला राजाचं पद मिळालं. मित्र हो, हे विधीचं विधान आहे. साखरेचे खाणार त्याला आणि कारल्याचं खाणार त्याचं काढून घेणार.
हे पुढचं वाक्य जोडून घेतात. कारल्याचं खाणार म्हणजे कडू विचार करणार, नेगेटिव्ह विचार करणार. साखरेचे खाणार म्हणजे चांगले विचार करणारा, चांगल्या ठिकाणी लक्ष केंद्रित करणारा, ध्यान केंद्रित करणारा. म्हणजे ज्ञान जो आहे तुम्हाला सतत सांगतं, अरे तू काय आहे, शून्य आहेस, परमात्मा श्रेष्ठ आहे, अद्वैत आहे, आम्ही आमच्या सगळ्यांमध्ये एकच प्राण आहे, हे ज्ञान आहे. हे शरीर मरणार आहे, सोबत काही जाणार नाहीये, हे सतत स्वतःला आठवण करून देणं, हे ज्ञान मार्ग आहे. ज्ञान मार्ग हे नाहीये की तुम्हाला फार पांडित्य येतं. मी सर्वांसाठी काय असलो पाहिजे, दयाळू असलो पाहिजे, स्वतःसाठी मी कसा असलो पाहिजे, कठोर असलो पाहिजे, हे ज्ञान आहे. हे ज्ञान ज्याच्या जवळ आहे तो ज्ञानी आहे. ज्ञानी नेहमी विनम्र असतो. कसा असतो, विनम्र असतो. आणि शेवटचा क्रियायोग आहे जो साध्य करावा लागतो साधनेच्या माध्यमातून. मित्रो, अशा प्रकारे आम्ही जर अविरत आणि समर्पित होऊन जर ध्यान केंद्रित केलं जिथे आम्हाला हवंय तिथे, तर आज आमचं भरकटणारी जी शक्ती आहे, भरकटणारं आमचं नुसतं आयुष्य पुढे चाललंय, पण आमचं ध्यान मात्र काही एक ठिकाणी नाहीये. आणि जर ध्यान आमचं जर एक ठिकाणी जर केंद्रित झालं, ते शक्तिशाली झालं, तर आपोआप तुमच्या जीवनामध्ये असं अलौकिक अशा घटना घडायला सुरुवात होतील. तुम्ही म्हणाल हे खरंच माझंच जीवन आहे का? बरोबर आहे. आणि ते खरं तुम्ही आहात. आणि आम्ही ते ध्यान न दिल्यामुळे आज आम्ही आमचं जीवन एकदम क्षुद्र मनाच्या सोबत राहून आम्ही शूद्र जीवन जगतोय. आम्ही जर त्या परमात्म्यावर ध्यान लावलं तर आम्ही कसं जीवन जगू शकतो याचं उदाहरण संतांक पाहिल्यावर कळतं, महान हस्तींकडे पाहिल्यावर कळतं. ना त्यांना पैशाची कमी आहे, ना त्यांना आनंदाची कमी आहे, ना त्यांच्याकडे समाधानाची कमी आहे. मित्रांनो, समाधानी, सुंदर आणि ऐश्वर्यवान आयुष्य जगायचं असेल तर ह्या 4 योगाच्या माध्यमातून तुमचं ध्यान परमात्म्यामध्ये लावा आणि सुंदर आयुष्य जगा. धन्यवाद.